आकाशवाणी मुंबई केंद्र. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर. मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. साधारणपणे या काळात सण उत्सव येतात. ठिकठिकाणी मेळे भरतात. धार्मिक पूजापाठ केले जातात. कोरोनाच्या या संकट काळामध्ये लोकांमध्ये चैतन्य आहे, उत्साहही आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे दिसणाऱ्या शिस्तीचाही आपल्या सर्वांच्या मनाला वेगळा स्पर्श जाणवतोय. अगदी सहज पाहिल्यानंतर जे जाणवतं ते म्हणजे नागरिकांना आपल्या जबाबदारीचं, दायित्वाचं भान आलं आहे. लोक आपली काळजी घेत आहेत, त्याचप्रमाणे रोजची कामं करत आहेत आणि ते करताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये असंही त्यांना वाटतंय. देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचं यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी तर गणेशोत्सवही ऑनलाईन साजरा केला जात आहे. बहुतांश ठिकाणी पर्यावरणस्नेही गणेशाच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, अगदी बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे आपले सण आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये एक दृढ नातं आहे. आपल्या प्रत्येक सण उत्सवाचा आनंद निसर्गाच्या सान्निध्यात जास्त मिळतो असा संदेश एकीकडे दिला जातो आणि दुसरीकडे आपले सगळे सण उत्सव हे निसर्गाच्या रक्षणासाठीच साजरे केले जातात. ज्याप्रमाणे बिहारमधल्या पश्चिमी चंपारणमध्ये अगदी युगांयुगांपासून थारू आदिवासी समाजाचे लोक 60 तासांचा लॉकडाऊन, अगदी त्यांच्या शब्दात सांगायचं तर 60 घंटे का बरनाचं पालन करतात. निसर्गाच्या रक्षणासाठी थारू समाजानं बरना पाळणं आपल्या परंपरेचा भाग बनवलं आहे आणि ही परंपरा ती मंडळी शतकांपासून पाळत आहेत. या काळामध्ये गावात कोणी येत नाही, कोणी आपल्या घरामधून बाहेर पडत नाही. जर कोणी घराबाहेर पडलं किंवा बाहेरून कोणी आलं आणि लोकांनीही दैनंदिन कामकाज केलं तर नवीन रोपांना, झाडांना नुकसान होऊ शकतं, असं हे लोक मानतात. बरनाच्या प्रारंभी आपले सर्व आदिवासी बंधू-भगिनी एकत्र जमतात, मोठ्या प्रमाणावर पूजापाठ करतात आणि ज्यावेळी बरनाची समाप्ती होते त्यावेळी मोठ्या उत्साहात परंपरागत आदिवासी गीतं, संगीत, नृत्य यांचा कार्यक्रमही केला जातो. मित्रांनो, याच दिवसात ओणमचा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा सण चिंगम महिन्यात येतो. या काळात लोक काही ना काही नवीन खरेदी करतात, आपल्या घरांची सजावट करतात, पुक्कलम बनवतात, ओणम सादियाचा आनंद घेतात. वेगवेगळे खेळ, स्पर्धांचं आयोजन केलं जातं. ओणमचा उत्साह आता दूर सुदूर अगदी परदेशांमध्येही पोचला आहे. अमेरिका असो, युरोप असो किंवा आखाती देश असोत, ओणमचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोच. ओणम आता एक आंतरराष्ट्रीय सण बनत आहे. मित्रांनो, ओणम आपल्या कृषी क्षेत्राशी निगडीत पर्व आहे. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या नवीन वर्षाच्या प्रारंभीचा हा काळ असतो. शेतकरी बांधवांच्या शक्तीवरच आपलं जीवन, आपला समाज चालतो. शेतकरी बांधवांच्या परिश्रमामुळेच आमचे सण समारंभ हे रंगीबेरंगी बनतात. आमच्या या अन्नदात्याला, बळीराजाच्या जीवनदायिनी शक्तीला तर वेदांमध्येही अतिशय गौरवपूर्ण पद्धतीनं वंदन केलं आहे. ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे, अन्नानां पतये नमः, क्षेत्राणां पतये नमः. याचा अर्थ असा की हे अन्नदाता, तुला वंदन आहे. शेती करणाऱ्याला माझा नमस्कार असो. आमच्या शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठीण परिस्थितीमध्येही आपली क्षमता सिद्ध केली. आपल्या देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 7% वाढ झाली. यामध्ये भात लागवडीत जवळपास 10%, डाळींच्या पेरा क्षेत्रामध्ये जवळपास 5%, इतर अन्नधान्याच्या पेरणी जवळपास 3%, तेलबियांच्या क्षेत्रात जवळपास 13%, कापसामध्ये जवळपास 3% जास्त पेरणी झाली आहे. आणि यासाठी मी देशातल्या सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो, त्यांच्या परिश्रमाला वंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो,
कोरोनाच्या या कालखंडामध्ये अनेक आघाड्यांवर देश लढतोय. त्याचबरोबर अनेक वेळा मनात असाही प्रश्न उपस्थित होतो, की इतक्या दीर्घ काळापर्यंत घरामध्ये राहून माझी छोटी-छोटी बालमित्र मंडळी वेळ कसा घालवत असतील? या प्रश्नाचं उत्तर शोधायचा आम्ही प्रयत्न केला. गांधीनगरची चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी मुलांसाठी आगळेवेगळे प्रयोग करते. भारत सरकारचं महिला आणि बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय या सर्वांनी मिळून मुलांसाठी नेमकं काय करता येईल यावर विचारमंथन केलं, चिंतन केलं. आणि माझ्यासाठी हे करणं अतिशय सुखद होतं, लाभकारीही होतं, कारण या प्रक्रियेतून मलाही काहीतरी नवीन माहिती मिळाली, नवं शिकण्याची संधी मिळाली. मित्रांनो, आमच्या चिंतनाचा विषय होता मुलांची खेळणी, मुलांच्या खेळांच्या वस्तू आणि विशेषतः भारतीय खेळ. या गोष्टींवर आम्ही विचारमंथन केलं. भारतातल्या मुलांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील, खेळणी उत्पादन करण्यामध्ये भारत एक मोठं केंद्र कसं बनू शकेल, यावरही विचारमंथन झालं. मन की बात ऐकत असलेल्या मुलांच्या मातापित्यांची मी आधीच क्षमा मागतो, कारण कदाचित आताची ही मन की बात ऐकल्यानंतर खेळण्यांविषयीची नवीन मागणी येऊ शकते आणि त्यांना एक नवीन काम लागू शकतं. मित्रांनो, कोणतंही खेळणं हे मुलांची ॲक्टिव्हिटी वाढवणारं असतं. तसंच खेळणं आपल्या आकांक्षांना पंख लावणारंही असतं. खेळणं केवळ मन रमवणारं किरकोळ साधन नाही. एखाद्या खेळण्यामुळे मन तयार होतं. मुलांच्या मनामध्ये ध्येय निर्माण करण्याचं कामही होतं. मुलांच्या खेळण्याविषयी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेलं मी कुठेतरी वाचलंय. टागोर म्हणाले होते, की जे खेळणं अपूर्ण आहे ते सर्वात चांगलं उत्कृष्ट खेळणं असतं. जे खेळणं अपूर्ण आहे ते खेळणं मुलांनी मिळून खेळत खेळत पूर्ण केलं पाहिजे. गुरुदेव टागोर यांनी म्हटलं होतं, की ज्यावेळी ते लहान होते त्यावेळी ते स्वतःच्या कल्पनेनं घरामध्येच असलेलं सामान घेऊन आपल्या मित्रमंडळींच्या बरोबर खेळणी आणि खेळ तयार करत. परंतु एक दिवस त्या बाळगोपाळांच्या मौजमस्तीच्या क्षणांमध्ये मोठी मंडळी दाखल झाली. त्यांच्यातल्याच एका दोस्तानं एक मोठं सुंदर विदेशी खेळणं खेळण्यासाठी आणलं. मित्र ते खेळणं घेऊन ऐटीत मिरवत होता. त्यामुळे आता सर्व मित्रांचं लक्ष खेळामध्ये राहिलंच नाही, तर त्या विदेशी खेळण्याकडे ते आकर्षित झालं. प्रत्येकाच्या दृष्टीनं खेळातली मौज संपली होती आणि ते खेळणं मात्र सर्वांना आकर्षित करत होतं. जो मुलगा कालपर्यंत अगदी सर्वांमध्ये मिळून मिसळून खेळत होता, सर्वांच्या मध्ये राहत होता, खेळामध्ये अगदी रममाण होत होता, तो मुलगा सर्वांपासून आता दूर राहू लागला. विदेशी खेळणं जवळ असलेल्या मुलाच्या मनात एक प्रकारे इतर मुलांविषयी भेदाचा भाव निर्माण झाला. महागडं खेळणं आणण्यामध्ये काही विशेष नव्हतं, तसंच त्यामध्ये शिकण्यासारखंही काही नव्हतं. फक्त एक आकर्षक रूप त्या खेळण्याचं होतं. त्या आकर्षक खेळण्यानं एका उत्कृष्ट मुलाला कुठेतरी दाबून टाकलं, लपवून टाकलं, अगदी मलूल बनवून टाकलं. या खेळण्यानं धनाचा, संपत्तीचा, मोठेपणाचा बडेजाव याचं प्रदर्शन तर केलंच, पण त्या मुलाची निर्मिती क्षमता, सर्जकता ही देखील संपुष्टात आणली. निर्मितीच्या प्रक्रियेला मिळणारं प्रोत्साहन थांबवलं. म्हणजे खेळणं मिळालं, पण खेळ संपुष्टात आला. त्यामुळे मुलांचं खेळातून उमलणंही कुठेतरी हरवून गेलं. आणि म्हणूनच गुरुदेव म्हणत होते, की मुलांना त्यांचं बालपण जगता यावं असं खेळणं हवं. मुलांमधल्या सर्जकतेला वाव देणारं खेळणं असलं पाहिजे. मुलांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंवर खेळण्याचा प्रभाव पडत असतो आणि याविषयी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करतानाही खूप लक्ष देण्यात आलं आहे. खेळ खेळताना शिकणं, खेळणी, खेळ बनवण्यास शिकणं, ज्या ठिकाणी खेळणी बनवली जातात त्या स्थानांना भेट देणं, या सर्व गोष्टींचा नवीन अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये स्थानिक खेळण्यांची अतिशय समृद्ध परंपरा आहे. अनेक प्रतिभाशाली आणि कुशल कलाकार आहेत. ही मंडळी अतिशय सुंदर खेळणी बनवण्यात पारंगत आहेत. भारताच्या काही भागांमध्ये टॉय क्लस्टर म्हणजेच खेळणी केंद्र म्हणूनही विकसित करण्यात येत आहेत. कर्नाटकमध्ये रामनगरमध्ये चन्नापटना,
आंध्र प्रदेशातल्या कृष्णा इथं कोंडापल्ली, तामिळनाडूतल्या तंजावर, आसाममध्ये धुबरी, उत्तर प्रदेशात वाराणसी अशी अनेक ठिकाणांची नावं सांगता येतील. जागतिक स्तरावर खेळणी उद्योगाची उलाढाल 7 लाख कोटींपेक्षाही जास्त आहे, हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल. या 7 लाख कोटींमध्ये भारताचा हिस्सा मात्र अतिशय कमी आहे. आता आपण विचार करा, ज्या देशाकडे इतकी समृद्ध परंपरा आहे, विविधता आहे, युवा लोकसंख्या आहे, तरीही खेळण्यांच्या बाजारपेठेत आपली भागीदारी अतिशय कमी आहे. ही चांगली गोष्ट वाटते का? नक्कीच नाही. हे ऐकूनही आपल्याला चांगलं वाटणार नाही. मित्रांनो, असं आहे पहा, खेळणी उद्योग अतिशय व्यापक आहे. गृहउद्योग असो, लहान आणि छोटा उद्योग असो, MSME असो, त्यांच्या जोडीला मोठे उद्योग आणि खाजगी उद्योग यांच्या परिघात येतात. सर्वांना पुढे जाण्यासाठी देशात सर्वांनी मिळून प्रयत्न परिश्रम केले पाहिजेत. आता ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये CV राजू आहेत, त्यांच्या गावातले एतिकोप्पका खेळणं एकेकाळी अतिशय प्रचलित होतं. या खेळण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही खेळणी लाकडापासून बनवली जात होती. आणखी एक गोष्ट म्हणजे या खेळण्यामध्ये आपल्याला कुठंही कोणत्याही प्रकारचा अँगल म्हणजे कोन मिळत नाही. हे खेळणं सर्व बाजूंनी गोलाकार होतं. त्यामुळे मुलांना खेळणं हाताळताना लागण्याची, इजा होण्याची शक्यता नव्हती. CV राजू यांनी एतिकोप्पका खेळण्यासाठी आता आपल्या गावातल्या कलाकारांना मदतीला घेऊन एक नवीन मोहीमच सुरू केली आहे. सर्वात उत्तम दर्जाचं एतिकोप्पका खेळणं बनवून CV राजू यांनी स्थानिक खेळण्याला पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. खेळण्यांच्या बरोबर आपण दोन गोष्टी करू शकतो. आपल्या गौरवशाली भूतकाळाला पुन्हा आपल्या जीवनात आणू शकतो आणि आपलं स्वर्णिम भविष्यही निर्माण करू शकतो. मी आपल्या स्टार्टअप मित्रांना, आपल्या नव्या उद्योजकांना सांगू इच्छितो की टीम अप फॉर टॉयज. चला, सर्वजण मिळून खेळणी बनवूया. आता सर्वांसाठी लोकल, स्थानिक खेळण्यांसाठी व्होकल होण्याचा हा काळ आहे. तेव्हा चला, आपल्या छोट्या दोस्तांसाठी काही नवीन प्रकारची उत्तम दर्जाची खेळणी आपण बनवूया, ज्या खेळण्यांमुळे मुलांचं बालपण समृद्ध होऊन ती अधिक उमलून येतील अशी खेळणी हवी आहेत. आपल्या पर्यावरणाला अनुकूल ठरतील अशीच खेळणी आपण बनवणार आहोत. मित्रांनो, याचप्रमाणे आता संगणक आणि स्मार्टफोन यांच्या युगामध्ये कॉम्प्युटर गेम्स खूप लोकप्रिय आहेत. हे खेळ मुलं तर खेळतातच आणि प्रौढही खेळतात. परंतु या खेळांची जी थीम म्हणजे मूळ संकल्पना असते, ती बहुतांशी बाहेरची असते. आपल्या देशामध्ये कितीतरी कल्पना आहेत, कितीतरी संकल्पना आहेत. आपला इतिहास अतिशय समृद्ध आहे. मग आपण यांचा विचार करून असे कॉम्प्युटर गेम्स तयार करू शकतो का? देशातल्या युवा मंडळींमध्ये असलेल्या प्रतिभेला माझं आवाहन आहे, आपणही असेच गेम्स भारतामध्ये बनवावेत आणि भारतीय संकल्पनेवर हे खेळ आधारित असावेत. असं म्हणतात की लेट द गेम्स बिगिन. तर चला मग, खेळ सुरू करूया. मित्रांनो, आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आभासी खेळ असो, खेळण्यांचं क्षेत्र असो, सर्वांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे आणि ही एक संधीही आहे. आजपासून 100 वर्षांपूर्वी म्हणजे ज्यावेळी असहकाराचं आंदोलन सुरू झालं, त्यावेळी गांधीजींनी लिहिलं होतं की असहकार आंदोलन देशवासियांमध्ये आत्मसन्मान आणि आपल्यामधल्या शक्तीचा परिचय करण्यासाठी एक प्रयत्न आहे. आज ज्यावेळी आपण देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यावेळी आपण सर्वांनी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे यायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवायचं आहे. असहकार आंदोलनाच्या रूपातून ते बीजारोपण झालं होतं, त्याला आता आत्मनिर्भर भारताच्या वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतीयांच्या नवसंकल्पना आणि पर्याय देण्याची त्यांची क्षमता अतिशय कौतुकास्पद आहे आणि ज्यावेळी समर्पण भाव असेल, संवेदना असेल, तर ही एक असीम शक्ती बनते. या महिन्याच्या प्रारंभीच देशातल्या युवकांच्या समोर एक ॲप्लिकेशन इनोव्हेशन चॅलेंज ठेवण्यात आलं होतं.
या आत्मनिर्भर भारत ॲप नवसंकल्पना आव्हानाला आपल्या युवकांनी अतिशय उत्साहजनक प्रतिसाद दिला. जवळपास 7,000 प्रवेशिका आल्या. त्यामध्ये जवळपास 2/3 ॲप्स दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमधल्या युवकांनी बनवल्या आहेत. हा आत्मनिर्भर भारतासाठी, देशाच्या भविष्यासाठी एक शुभ संकेत आहे. आत्मनिर्भर ॲप इनोव्हेशन चॅलेंजचा निकाल पाहून तुम्ही सर्वजण नक्कीच प्रभावित व्हाल. अनेक प्रकारे तपासणी पडताळणी केल्यानंतर वेगवेगळ्या वर्गांमध्ये जवळपास 2 डझन ॲप्सना पुरस्कार देण्यात आले. आपण सर्वांनी या ॲप्सची माहिती घ्यावी आणि त्यांच्याशी जरूर जोडलं जावं. कदाचित आपल्याला असे नवीन वेगळे उपयुक्त ॲप बनवण्याची प्रेरणा त्यातून मिळू शकेल. यामध्येच एक ॲप आहे कुटुकी, जे लहान मुलांच्या शिक्षणासाठीचं ॲप आहे. लहान मुलांशी संवाद साधणारं ॲप आहे. त्यामध्ये गाणी, कथा यांच्या माध्यमातून गप्पा गोष्टी करत मुलांना गणित आणि विज्ञान या विषयातलं खूप काही शिकता येतं. यामध्ये ॲक्टिव्हिटी आहे, खेळही आहेत. याचप्रमाणे एक मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचंही ॲप आहे. त्याचं नाव आहे कुकू. यामध्ये आपण आपल्या मातृभाषेमध्ये मजकूर, व्हिडिओ आणि ऑडिओ यांच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचंय ते मांडू शकतो, संवादही साधू शकतो. याचप्रमाणे चिंगारी ॲप युवा वर्गामध्ये चांगलंच लोकप्रिय होत आहे. आणखी एक ॲप आहे आस्क सरकार. यामध्ये चॅटबोटच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता आणि कोणत्याही सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेऊ शकता. मजकूर, ऑडिओ आणि व्हिडिओ या तीनही प्रकारांमध्ये ही माहिती मिळू शकते. हे ॲप आपल्याला खूप मदत करू शकतं. आणखी एक ॲप आहे स्टेप सेट गो. हे फिटनेस ॲप आहे. आपण नेमकं किती चाललो, किती कॅलरीज बर्न झाल्या याचा सगळा हिशेब हे ॲप ठेवतं. आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं हे ॲप काम करतं. ही स्पर्धा जिंकणारी अशी अनेक ॲप्स आहेत. इथं मी काही उदाहरणं दिली. काही व्यावसायिक ॲप्सही आहेत. गेम्सची ॲप आहेत. यामध्ये इज इक्वल टू, बुक्स अँड एक्सपेन्स, जोहो, वर्कप्लेस, एफटीसी टॅलेंट. आपण सर्वांनी याविषयी नेटवर सर्च करावं. आपल्याला खूप माहिती मिळेल आणि आपणही अशी ॲप्स बनवण्यासाठी पुढे यावं, नवीन काही करावं. आपण केलेले प्रयत्न, आजचे लहान लहान स्टार्टअप्स उद्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये रूपांतरित होतील आणि जगात भारताची एक वेगळी ओळख बनेल. आज संपूर्ण जगामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला दिसत आहेत, त्याही कोणे एकेकाळी अशाच स्टार्टअप होत्या, हे तुम्ही कधीच विसरू नका. प्रिय देशवासियांनो, आपल्याकडे लहान मुलं, आमचे विद्यार्थी आपली संपूर्ण क्षमता दाखवू शकतील, आपलं सामर्थ्य दाखवू शकतील, यासाठी सर्वात मोठी भूमिका असते ती पौष्टिकतेची, त्यांना मिळणाऱ्या पोषणाची. संपूर्ण देशामध्ये सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून पाळण्यात येणार आहे. नेशन आणि न्यूट्रिशन यांचा अगदी खोलवर संबंध आहे. आपल्याकडे एक वाक्प्रचार प्रचलित आहे, यथा अन्नम तथा मन्नम. म्हणजेच जसं अन्न ग्रहण केलं जातं तसाच आमचा मानसिक आणि बौद्धिक विकासही होत असतो. तज्ज्ञ सांगतात की अर्भकाला गर्भामध्ये असताना आणि बालपणी जितकं चांगलं पोषण मिळेल तितका त्याचा चांगला मानसिक विकास होतो आणि ते बाळ स्वस्थ निरोगी राहतं. लहान मुलांच्या पोषणासाठी मातेला देखील चांगला पोषक आहार मिळणं अतिशय गरजेचं आहे. पोषण अथवा न्यूट्रिशन याचा अर्थ आपण काय खातो, किती खातो आणि किती वेळा अन्न ग्रहण करतो इतकाच मर्यादित नाही, तर याचा अर्थ आहे आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नातून आपल्याला मिळत आहेत का हे पाहणं. आपल्याला आयर्न, कॅल्शियम मिळतं की नाही, सोडियम मिळतं की नाही, व्हिटॅमिन्स मिळतात की नाही, या सगळ्याचं पोषणामध्ये अतिशय महत्त्व आहे. पोषक आहार आंदोलनामध्ये लोकांचा सहभाग असणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. जनभागीदारीच हे आंदोलन यशस्वी करू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये या दिशेनं आपल्या देशात अनेक प्रयत्न करण्यात आले.
विशेष करून आपल्या ग्रामीण भागामध्ये जनतेच्या सहभागानं हे जन आंदोलन बनवण्यात येत आहे. पोषण सप्ताह असो, पोषण महिना असो, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागरूकता निर्माण केली जात आहे. शाळांना देखील यामध्ये जोडण्यात आलेलं आहे. मुलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करून पोषणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. ज्याप्रमाणे वर्गामध्ये मॉनिटर असतो, त्याप्रमाणे न्यूट्रिशन मॉनिटरही असावा. प्रगती पुस्तकाप्रमाणे न्यूट्रिशन कार्डही बनवण्यात यावं, अशा गोष्टींचा प्रारंभ यात करण्यात येत आहे. पोषण मास, न्यूट्रिशन मंथ या काळामध्ये माय गव्ह पोर्टलवर एक फूड अँड न्यूट्रिशन क्विज आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एक मीम स्पर्धाही होणार आहे. आपण सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा आणि इतरांनाही भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावं. मित्रांनो, जर आपल्याला गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारकाला भेट देण्याची संधी यापूर्वी मिळाली असेल, तर तुम्ही ते पाहिलं असेलच. पण आता कोविड नंतर हे स्मारक पर्यटकांच्या भेटीसाठी पुन्हा उघडलं जाणार आहे. त्यावेळी जाण्याची संधी मिळाली तर तिथे एक अगदी वेगळं, अद्वितीय असं न्यूट्रिशन पार्क बनवण्यात आलेलं आहे. तेही पहा. अगदी खेळाखेळातून न्यूट्रिशनविषयी शिक्षण मिळतं. अगदी सहजतेनं ज्ञान देणं हे जणू तिथे आनंदाचं काम बनवलेलं आहे. तेव्हा आपण सर्वजण हे पार्क जरूर पाहू शकता. मित्रांनो, भारत एक विशाल देश आहे. आपल्याकडे खाद्यशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळे 6 ऋतू असतात. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तिथल्या हवामानानुसार अनेक वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात, उगवतात. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातल्या हवामानाचा विचार करून तिथल्या ऋतुमानानुसार स्थानिक भोजन आणि तिथेच उगवणारं अन्न, फळं, भाज्या यांच्यानुसार एक पोषक, पोषण तत्वांनी समृद्ध असं आहार नियोजन केलं जातं. आता ज्याप्रमाणे मिलेट्स म्हणजे धान्य आहे, यामध्ये नाचणी असेल, ज्वारी असेल, ही धान्य अतिशय उपयोगी आणि पोषक आहारात येतात. सध्या भारतीय कृषी कोष तयार करण्याचंही काम सुरू आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणती पिकं उत्पादित होतात, त्यांच्यामध्ये किती पोषण मूल्य आहे, याची संपूर्ण माहिती असणार आहे. हा आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयोगी कोष ठरणार आहे. चला तर मग या पोषण महिन्यामध्ये पौष्टिक अन्नाचं सेवन करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी आपण सर्वांना प्रेरित करूया. प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यावेळी एका अतिशय रंजक बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं. ही बातमी आहे आपल्या सुरक्षा दलातल्या 2 धाडसी सदस्यांविषयी. एक आहे सोफी आणि दुसरी विदा. सोफी आणि विदा हे दोन्ही भारतीय लष्कराचे श्वान आहेत आणि त्यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन कार्ड्स या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. सोफी आणि विदा यांना हा सन्मान यासाठी देण्यात आला की त्यांनी आपल्या देशाचं रक्षण करताना आपलं कर्तव्य अतिशय उत्कृष्टतेनं पार पाडलं. आपल्या लष्करामध्ये आपल्या सुरक्षा दलांकडे असे कितीतरी बहादूर श्वान आहेत. हे देशासाठी जगतात आणि देशासाठी आपलं बलिदानही देतात. कितीतरी बॉम्बस्फोट, कितीतरी दहशतवादी कारवायांना रोखण्याचं महत्त्वपूर्ण काम या बहादूर श्वानांनी केलं आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका किती महत्त्वाची असते याची माहिती अगदी विस्तारानं घेण्याची संधी मला काही दिवसांपूर्वीच मिळाली. यावेळी अनेक किस्सेही मी ऐकले. बलराम नावाच्या एका श्वानानं 2006 मध्ये अमरनाथ यात्रेच्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर दारुगोळा, स्फोटकं शोधून काढली होती. 2002 मध्ये भावना या श्वानानं आयईडी शोधून काढलं. आयईडी काढत असताना दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आणि त्या स्फोटामध्ये श्वान शहीद झालं. 2-3 वर्षांपूर्वी छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक स्निफर श्वान क्रॅकर हा सुद्धा आयईडी स्फोटामध्ये शहीद झाला होता. काही दिवसांपूर्वी कदाचित आपण सर्वांनी टीव्हीवर एक खूप भावूक करणारं दृश्य पाहिलं असेल. त्यामध्ये
बीड पोलिसांनी आपला साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानानं अखेरचा निरोप दिला होता. या रॉकीनं 300 पेक्षा जास्त गुन्हे प्रकरणांची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत केली होती. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यामध्ये देखील श्वान खूप मोठी भूमिका पार पाडतात. भारतामध्ये तर राष्ट्रीय आपत्ती कृती दल NDRFमध्ये अशा डझनभर श्वानांना विशेष प्रकारे प्रशिक्षित केलेलं आहे. कुठे भूकंप आल्यानंतर, इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या जिवंत लोकांना शोधून काढण्यात हे श्वान अतिशय तज्ज्ञ असतात. मित्रांनो, भारतीय वंशाचे श्वानही अतिशय चांगले असतात, सक्षम असतात, अशी माहिती देखील मला सांगण्यात आली. भारतीय जातींमध्ये मुधोल हाउंड, हिमाचली हाउंड या खूप चांगल्या जाती आहेत. राजापलायम, कन्नी, चिप्पीपराई आणि कोम्बाई या भारतीय जातीचे श्वानही चांगले मानले जातात. त्यांच्या पालनपोषणाचा खर्चही तुलनेनं कमी असतो आणि हे श्वान भारतीय वातावरणात सामावलेही जातात. आता आपल्या सुरक्षा संस्थांनी या भारतीय वंशाच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकांमध्ये समाविष्ट करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लष्कर, CISF, NSG यांनी मुधोल हाउंड श्वानांना प्रशिक्षित करून आपल्या श्वान पथकामध्ये सहभागी करून घेतला आहे. CRPFनं देखील कोम्बाई श्वानांना सहभागी करून घेतलं आहे. भारतीय कृषी संशोधन मंडळाच्या वतीनंही भारतीय वंशाच्या श्वानांवर संशोधन करण्यात येत आहे. यामागे उद्दिष्ट असं आहे की भारतीय जातीच्या श्वानांना अधिक चांगलं बनवून त्यांना उपयोगी करणं. तुम्ही इंटरनेटवर श्वानांच्या या नावांचा शोध घेतलात तर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. या प्राण्याचं देखणं रूप, त्याच्यामध्ये असलेले गुण पाहून तुम्हाला नवल वाटेल. जर तुम्ही कुत्रे पाळण्याचा विचार करत असाल तर त्यापैकीच कोणत्याही भारतीय वंशाच्या श्वानाला आपल्या घरी घेऊन या. आत्मनिर्भर भारत हा ज्यावेळी जनमनाचा मंत्र बनतोय, तर मग कोणतंही क्षेत्र यातून मागे सुटून कसं चालेल बरं? माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनीच म्हणजे 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करणार आहोत. सर्वजण आपल्या जीवनातलं यश तसंच आपल्या जीवन प्रवासाकडे पाहतात, त्यावेळी त्यांना आपल्या कोणत्या ना कोणत्या शिक्षकाचं नक्कीच स्मरण होतं. अतिशय वेगानं काळ बदलतोय आणि या कोरोना संकट काळामध्ये तर आपल्या शिक्षकांच्या समोर परिवर्तनाचं एक मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. आपल्या सर्व शिक्षकांनी या आव्हानाला समस्या न मानता त्याचा संधी म्हणून स्वीकार केला, याचा मला आनंद वाटतो. शिक्षणामध्ये आता तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग होत आहे. यासाठी नवीन पद्धतीचा स्वीकार त्यांनी केला आहे. विद्यार्थी वर्गाला कशी मदत करता येईल याचा विचार आपल्या शिक्षकांनी सहजतेनं केला आणि त्या पद्धतींचा स्वीकार करून मुलांना शिकवलं. आज देशामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी नवसंकल्पना रुजते आहे. शिक्षक आणि विद्यार्थी मिळून काहीतरी नवीन करत आहेत. ज्या प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन घडून येत आहे, त्याचा लाभ विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे शिक्षक अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असा माझा पूर्ण विश्वास आहे. मित्रांनो आणि विशेष करून माझ्या शिक्षक साथीदारांनो, वर्ष 2022 मध्ये आपला देश स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करणार आहे. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी अनेक वर्षांपासून आपल्या देशाला स्वातंत्र्याच्या लढ्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. या काळामध्ये देशासाठी प्राणाचं बलिदान करणारे महान पुत्र देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहेत. या महान पुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. आजच्या पिढीला, आमच्या विद्यार्थी वर्गाला स्वातंत्र्याच्या लढ्यातल्या महान नायकांचा परिचय करून देणं, या वीरपुत्रांची माहिती देणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात नेमकं काय घडलं, ते आंदोलन कसं झालं, त्यावेळी कोणी हौतात्म्य पत्करलं, किती जण त्यावेळी कारागृहामध्ये होते, या सर्व गोष्टी आजच्या विद्यार्थी वर्गानं जाणल्या तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा नक्कीच प्रभाव पडेल.
यासाठी अनेक कामं करणं सहज शक्य आहे आणि ही मोठी जबाबदारी आमच्या शिक्षकांची आहे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत, त्या जिल्ह्यामध्ये गेल्या शतकात स्वातंत्र्य लढ्यासंदर्भात कोणती घटना घडली, याविषयी विद्यार्थी वर्गाकडून संशोधन करून घेणं शक्य आहे. त्या घटनेविषयीची माहिती शाळेच्या हस्तलिखित अंकाच्या स्वरूपात तयार करणंही शक्य आहे. आपल्या शहरामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा ज्याच्याशी संबंध आहे असं एखादं स्थान असेल, तर त्या स्थानी विद्यार्थी-विद्यार्थिनींना घेऊन जाता येईल. कोणा एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी निश्चय करावा आणि स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त या लढ्यातल्या 75 नायकांवर कविता, नाट्य, कथा असं लेखन करण्यात यावं. तुम्ही असे प्रयत्न केले तर देशातल्या हजारो, लाखो अनामिक नायकांचा महान त्याग लोकांसमोर येऊ शकेल. या महान राष्ट्रपुत्रांची नावं काळाच्या ओघात विस्मृतीमध्ये गेलेली आहेत. त्यांनी देशासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. अशा महान व्यक्तिमत्वांना आपण लोकांसमोर आणलं तर स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी त्यांचं स्मरण करून त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण होऊ शकेल. आता ज्यावेळी दिनांक 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत, त्यावेळी मी माझ्या शिक्षक साथीदारांना आग्रह करू इच्छितो की त्यांनी यासाठी एक प्रकारे वातावरण निर्मिती करावी, सर्वांना जोडावं आणि सर्वांनी मिळून हे काम करावं. माझ्या प्रिय देशवासियांनो, देश आज ज्या विकास मार्गाने वाटचाल करत आहे, त्या मार्गामध्ये या देशाचा प्रत्येक नागरिक ज्यावेळी सहभागी होईल, त्यावेळी वाटचालीचं यश सुखद ठरणार आहे. या यात्रेचा यात्रिक व्हावं आणि या पथाचा पथिक सर्वांनी व्हावं, यासाठी या देशाचा प्रत्येक नागरिक आरोग्यदायी असला पाहिजे, सुखी झाला पाहिजे. आपण सर्वजण मिळून कोरोनाची लढाई पूर्णपणे जिंकणार आहोत, कोरोनाला हरवणार आहोत. ज्यावेळी आपण सुरक्षित असू, त्यावेळी कोरोना हरू शकेल. ज्यावेळी आपण एकमेकांमध्ये 2 हात अंतर राखू, मास्क वापरू, त्याच वेळी कोरोना हरेल. तेव्हा या संकल्पाचं पूर्णपणे सर्वांनी पालन करावं. आपण सर्वांनी स्वस्थ राहावं, सुखी राहावं, या शुभकामनेबरोबरच पुढच्या मन की बातमध्ये पुन्हा भेटूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. हा अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.